नमस्कार मित्रांनो, मी कौस्तुभ आणि तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे भटकंती विथ कौस्तुभ. इथे तुम्हाला मिळणार आहे एकदम रिअल, अनकट आणि थरार मोटर रायडिंगचा अनुभव थेट माझ्या कॅमेऱ्यातून. गावाकडची शांत वाट असेल किंवा डोंगरांच्या वळणवाटा, मी घेऊन येणार आहे तुमच्यासाठी सफारी, किस्से आणि काही खास क्षण जे प्रत्येक बाईक प्रेमीच्या मनाला भेटतील. हा चॅनल केवळ बाईकिंग पुरता मर्यादित नाही, तर इथे मी बोलणार आहे ट्रॅव्हल, जीवनशैली आणि काही वेळा मनातले विचारही अगदी मनापासून. माझ्या या प्रवासात तुम्ही माझ्यासोबत असाल तर हे नुसते व्हिडिओ नसतील मित्रांनो, हे बनतील आपल्या आठवणी. म्हणून मित्रांनो, या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि चला माझ्यासोबत रस्ते शोधायला निघूया, कारण प्रत्येक वाहनाला एक गोष्ट सांगायची असते. हॅलो मित्रांनो, आज आपला व्लॉग म्हणजे मोठा व्लॉग बघू शकता. आज आपण जाणार आहोत वाईच्या गणपतीला. तर आपला हा पहिला व्लॉग आहे, त्यामुळे म्हणलं जरा पहिलं नेहमी आपण जे कार्य करतो तर गणपती बाप्पाला नेहमीच नमस्कार करतो, त्यांचा आशीर्वाद घेतो आणि पुढे आपल्या कामाला सुरुवात होतो. त्यामुळेच म्हटलं गणपती बाप्पाला जाऊन येऊ, त्यांचे दर्शन घेऊ आणि मग आपलं जे यूट्यूब चॅनल आहे त्याला सुरुवात करू. तर सध्या मी आता फुरसुंगी ह्या भागात आहे, जे पुण्यात हडपसरच्या पुढे आहे. सध्या मी इकडला नाहीये, मी सध्या माझ्या घरापासून जवळपास एक 9 किलोमीटर लांब आलोय, 9-10 किलोमीटर, जसं की आपण इथून बघू शकता आपल्या ह्याच्यामध्ये ट्रिप मीटरमध्ये. कारण की मी ह्या ब्लॉगमध्ये असं काय सांगणार आहे, म्हणजे जसं तुम्हाला किती पैसे लागतील, तुम्हाला पूर्ण ट्रॅव्हल करायला किती पैसे लागतील, किती डिस्टन्स तुम्ही ट्रॅव्हल करताल, टोटल सगळी माहिती ह्या आपल्या ब्लॉगमध्ये भेटणार आहे. तर आणि गप्पा तर करूच, हे माझे विचार आहे, जे तुमचे विचार आहेत ते आपल्या कमेंट सेक्शन मध्ये सांगाच नक्की. जे काय आपली महाराष्ट्राची सह्याद्री रांग आहे, त्याचा पण एक चांगला अनुभव घेऊया. आता जसं की तुम्हाला दिसतंय, दिसणार आहे समोर बोर्ड आहे, त्याच्या पाठीमागं जर दिसत असेल तर पुढे जाऊन आपण बघू एकदा किती आपली सह्याद्री रांग आहे, आणि तो आपला सासवड घाट आहे. तर मी हा मॅप सुरू करतो. ठीक आहे, चला मित्रांनो, ब्लॉगला सुरुवात करू. गणपती बाप्पा मोरया. तर सध्याचा जो भाग आहे फुरसुंगी, तो मोस्टली टेक्सटाईल ची दुकानं आहेत त्याच्यासाठी फेमस आहे. तर जर तुम्हाला कधी, जर तुम्ही पुण्यात राहत असाल किंवा सासवड, फुरसुंगी, तर तुम्हाला माहित नसेल की हा भाग कशासाठी फेमस आहे, एवढा का फेमस आहे, टेक्सटाईल इंडस्ट्री एवढी का. तर इकडले जे टेक्सटाईल्स आहेत सगळे, साड्या म्हणा वगैरे, कपडे म्हणा, जे पण असतील, तर त्याचा म्हणजे त्यांची क्वालिटी चांगली असते, ते पण कमी दरात. ठीक आहे. तर ह्यामुळं हा एरिया त्यासाठी खूपच फेमस आहे. आता या रस्त्यात जरा काम चालू आहे म्हणून जरा खड्डे वगैरे आहेत. सध्या इथे ब्रिज होईल बहुतेक असं वाटतंय मला. आता हा मोठा रस्ता होणार आहे, जसं का तुम्ही बघू शकता इथं मोठा रस्ता होऊ शकतो. आणि प्लीज माझ्या
सर्दीला तुम्ही इग्नोर करा, कारण की मला आज खूप सर्दी झालेली आहे. तरी पण म्हणलं आज ब्लॉग काढूया, कारण की खूप दिवस झाले मी ब्लॉग करण्याचा प्रयत्न करतोय पण होत नाहीये, कारण की माझं काम, बाकी सगळ्या गोष्टी, घरचे इशू वगैरे टाइम भेटत नव्हता. आज म्हणलं टाइम भेटलाय, भलेही सर्दी होऊ, आपण जाऊ ब्लॉग करू, ते पण खास तुमच्यासाठी. मित्रांनो, जर हे चांगले चांगले ब्लॉग तुमच्यासाठी पाहिजे असतील, तुमचे दर महिन्याला दर आठवड्याला बघायचं असेल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा या व्हिडिओला. जेवढं जेवढं तुम्हाला शेअर करता येईल तेवढं तेवढं शेअर करा. आणि तुमचा मित्र, भाऊ, मी म्हणजे कौस्तुभ आपला हा चॅनल वाढू शकेल, ते पण आपल्यासाठी आणण्यासाठी, आपले जे ब्लॉग आहेत ते आणण्यासाठी. तर सध्याचा जो हे डोंगर दिसते ही आपली सह्याद्री रांग आहे पूर्ण. इकडे जे आता घाट लागल तो आहे सासवडचा घाट. तिथे आपल्याला विठू माऊलीचे दर्शन तर घडेलच, तसे जे जे वारीला येतात, जे लोक वारीला येतात माऊली सगळे, त्यांना तर माहितीच असेल. जी लोक ह्या रोडने जातात, या रस्त्याने जातात, त्यांना हा रस्ता खूप वाट असेल. आता मी ह्या रस्त्याने खूप दिवसानंतर आलोय, म्हणून मला तर ह्या रस्त्याची अवस्था एवढी खराब असेल हे वाटलं नव्हतं. नाही तर आपण ब्लॉग दुसऱ्या कुठल्या ठिकाणी काढला असता. मी हेच खूप दिवसानंतर ह्या रस्त्यावर आलो होतो. बहुतेक या रस्त्याचं इथं ब्रिज बांधलं जाईल असं वाटतंय मला. एक्सटेन्शन पण होऊ शकतं रस्त्याचं, कारण की आधी हा खूप छोटा रस्ता होता. हा, तर हा जेवढा रस्ता दिसतोय तुम्हाला, हा आधी एवढाच आहे आधीपासून. त्याला बहुतेक एक्सटेंड करायचं बघतायत, की जेणेकरून इथं मोठा रस्ता होईल, गर्दी कमी होईल. तशी गर्दी नसती या साईडला. मोठी मित्रांनो, जेव्हा तुम्ही सकाळ सकाळ निघताल किंवा रात्री निघत असाल ब्लॉगला तर तुमची रायडिंगला, ठीक आहे, तर रायडिंगला निघताना एवढं लक्षात ठेवा की तुमचे जे ग्लव्स म्हणजे जे पण प्रोटेक्टिव्ह गिअर आहेत ते तुम्ही घातले पाहिजे. कारण की लॉंग डिस्टन्स असो किंवा शॉर्ट डिस्टन्स असो, आपल्याला माहित नाही आपल्यासोबत काय होऊ शकतं. कारण की आजकाल आता जास्त बोलायला नाही पाहिजे त्या लोकांबद्दल, पण जी छपरी लोक आहेत जे आपण म्हणतो, त्या लोकांनी तर आता केटीएम सारखी चांगल्या कंपनीची वाट लावून टाकून त्याला एक छपरी गाडी केली. त्या लोकांसाठी म्हणतात बुलेट सारखी एक चांगली रॉयल गाडी, रॉयल एनफिल्डची जी शान होती भारतात, बघितलं तर बुलेट म्हणलं तर असं वाटायचं बाबा राजा माणूस चाललाय कोणतरी. पण आता प्रत्येक छपरीकडे ती गाडी, म्हणजे ते गाडीची फार व्हॅल्यू एवढी राहिली नाही. आणि मेन म्हणजे जेव्हा BS6 फेज आला, तेव्हा BS6 फेज आला. मित्र थांबा जरा, सूर्य मस्त दिसतो आज, मस्त टवटवटे. काल पुण्यात पाऊस झाला, तर आज हा सूर्य चांगला आहे. सूर्य बघण्याचा आनंद खूप आहे, कारण की मला सर्दी खूप झाली म्हणून मला ऊन खूप घ्यायचं. हा, तर मुद्द्यावर येऊया की जे BS6 फेज आला तेव्हा जे फ्यूल इंजेक्टेड बाईक्स आल्या, त्यामुळे काय झालं की कंपन्यांना, सारच कंपन्यांना, रॉयल एनफिल्डच नाही सारच कंपन्यांना त्यांची किक जी आहे ती काढावी लागली, ठीक आहे. आणि किक काढली त्यामुळे काय झालं, ते फक्त स्टार्टर होते. आणि आधी काय व्हायचं, जे आधीचे बुलेट ओनर्स असते त्यांना माहितीच असायचं की बुलेटची किक तर
त्याच्यामध्ये जर मायनस मध्ये गेला असेल बॅटरीचा तर त्याची किक बॅक बसते, हे सगळ्यांनाच माहिती. ठीक आहे. तर त्यामुळे त्या कारणामुळे पण खूप लोक गाडी घेत नव्हते. आणि गाडी पण आधी खूप जड असायची. आत्ताची जी गाडी आहे ती थोडी हलकी केलेली आहे. इथं इथं मित्रांनो, इथं विसावा असतो. आपले नेहमी जे माऊली आहेत ते इथं विसावा करतात जेव्हा सासवड घाटात येतात. हा, तर माझा मुद्दा असा होता की तेव्हा ते वजन त्याचं जेव्हा बेसिक स्पेस आला तर त्याचं किक गेली. त्यानंतर त्याचं वजन थोडं कमी झालं कारण की ते जे लोखंड होतं त्याने थोडं सॉफ्ट केलं. काय काय जागी त्यांनी फायबर मिक्स टाकलं, त्यामुळे ती गाडी हलकी झाली. त्यामुळे सगळेच लोक वापरायला लागले आणि त्या व्हॅल्यू आणि त्या गाडीची व्हॅल्यू खूप कमी झाली. त्यामुळे म्हणतो मित्रांनो की जेव्हा पण तुम्ही रस्त्यावर असाल तर कुठेही जावा, तुम्ही जर शॉर्ट डिस्टन्स जरी असाल, तुमच्या ऑफिसला जात असाल, तुमच्या कुठं काही आणायला जात असाल, ठीक आहे, तुम्ही तुमचं हेल्मेट तर घालच, कारण की हेल्मेट इज कंपल्सरी. मान्य आहे ते म्हणतात की तू पुण्याचा मुलगा आहेस, तू कसं हेल्मेट बद्दल बोलू शकतो, तुमची तर घालत पण नाही. हा, आय अग्री, मान्य करतो की आम्ही तर घालत नाही. पण ती काळाची नाही म्हणत, तुमची गरज आहे स्वतःची. जर तुम्हाला वाचायचं असेल, आता मी माझीच गोष्ट सांगतो. काही दिवसापूर्वी माझाच ऍक्सिडेंट झाला. माझी जी गाडी आहे, म्हणजे मी पडलो होतो, एका रिक्षावाल्याने मला कट मारला, तर ते धडक दिली, तर मी पडलो. तर त्याला नका बोलता आलं नाही, कारण की तो पळून घ्यायला लागेल. तो विषय नाही की ते थांबला नाही थांबला. पण जर मी हे हेल्मेट, माझे जे प्रोटेक्टिव्ह ग्लव्स आहेत ते घातले नसते तर मला खूप इजा झाली असते. कारण की तो एकदम असा अचानक आला. मी हायवेवर होतो, तिने अचानक इंडिकेटर घेऊन न इंडिकेटर देता तो साईडला येत होता गाडी. तर तेव्हा मी हायस्पीडने पाठी मागण्याचा त्याला हॉर्न दिला, पासर दिला, तरी त्याने ऐकलं नाही आणि त्याने कट मारून गेला. तर ठीक आहे, काही लोक अशी असतात वेडी, तर त्यांचं आपण काही करू शकत नाही. पण आपण आपली काळजी घेतली पाहिजे. आपण रस्त्यावर किती व्यवस्थित चालतोय ते बघावं. बाकीचे ते करतील. आता आपण नेहमी म्हणतो की बाबा त्यांनी नाही केलं, मी कसं करणार. पण तेच म्हणतो, आपल्यापासून सुरुवात तुम्ही जर केली, ठीक आहे, जर तुम्ही आपल्यापासून सुरुवात केली तर ती पुढे गोष्ट होईल. आता आपण सासवड घाटात आहोत. मस्त हा घाट आहे. आता मला वाटतं इथं पण एकदा, हो, डोंगराचं काम चालू आहे इथं, म्हणजे इथं पण रस्ता वाढवणार आहे असं वाटतंय मला. हे सासवड घाट खूपच मोठा होणार आहे आता प्रवाशांसाठी. कारण की इथं जास्त करून जे गाड्या आहेत ते आपल्या एसटी महामंडळाच्या गाड्या, आपल्या एसटी लालपरी आपली, आणि जे ट्रक आहेत, जे कार आहेत, मोस्टली ते जातात. कारण की इथून जो रस्ता जातो हा कोल्हापूर, वाई, सातारा, सगळं आपल्या जे पुण्यापासून जे दक्षिणेला आहेत ते सगळे या साईडला जातात. त्यामुळं हा रस्ता वाढवण्यात येत असू शकतो. आणि तिथं कधी कधी ट्रॅफिक होतं, की काही काही आपले जे ट्रक आहेत ते बंद पडतात, त्यांचं काहीतरी मॅल्फंक्शन होतं, त्यामुळे तर गाडी थांबतात. त्यामुळे असं ट्रॅफिक होतं. कारण की जर एक ट्रक थांबला, तुम्ही बघू शकता एवढीशी जागा आहे, इथं जर एक ट्रक थांबला तर एकच लेन ही चालू राहील, आणि एका लेन मध्ये जर दुसरी बस आली किंवा ट्रक आली या साईडनं, ती दुसऱ्या समोरच्या ट्रॅफिकला अडवल. ठीक आहे. आता जे मित्रांनो, तुम्ही ऑस्करवाडीचा जर बोर्ड बघितला सासवडचा, ठीक आहे, आता ही रायडर लोक आपलीच बांधव, आपलेच मित्र आहेत, आपलेच बांधव आहेत, आपल्याच कम्युनिटी मध्ये, रायडर कम्युनिटी मधलेच आहेत. त्यांना सल्यूट की जे हे करतायत. आता सध्या बोलायला गेलं तर जे माझ्याकडे प्रोटेक्टिव्ह गिअर्स आहेत ते फक्त 2-3च आहेत. का? कारण मी तर एवढा पण मी जे काम करतो, जी आपली सॅलरी आहे, किंवा
ती माझी नॉर्मल आहे, आपलं एकदम साधं सिंपल. आणि जे बाकीचे लोक आहेत म्हणजे मी आपलं एकदम वा काय सूर्य आलाय, वा आपला घाट, हे आपले सह्याद्रीची सुंदरी. ही सुंदरता आपल्याला म्हणजे मोस्टली कुठं अनुभवायला नाही भेटणार. ठीक आहे. तर तुम्ही म्हणत प्रोटेक्टिव्ह गिअर्स तर माझे ते लिमिटेड आहेत. कारण की तुम्ही जर बघितलं की माझं जे हेल्मेट आहे, म्हणजे जे हेल्मेटवर माझा जो कॅमेरा आहे ते हेल्मेटवर आहे. ठीक आहे. ते माझे ग्लव्स, ठीक आहे, आणि जॅकेट. तर माझ्याकडे सध्या सध्या तरी एवढंच आहे. पण मी तुम्हाला रेकमेंड करेल, कारण की माझ्याकडे तर मी आपल्या सिंपल आपला मिडल क्लास आदमी, तर जास्त आपण घेऊ शकत नाही. आपण घेऊ याचा अर्थ नाही की आपण कधी घेऊ शकत नाही, आपण घेऊ, पण त्यासाठी थोडा टाइम लागतो. कारण की हे जे प्रोटेक्टिव्ह गिअर्स आहेत ते जर तुम्हाला क्वालिटी चांगली पाहिजे असेल तर थोडं आपल्याला एक्स्ट्रा पे करावं लागतं. कारण की नकली जे माल आहेत, जे चायनीज माल आहेत, ते त्याचा आपण त्याची गॅरंटी आपण घेऊ शकत नाही. कारण की आपण जर ते नकली माल घेतले चुकून ते जर तुम्ही ऍक्सिडेंटच्या वेळेस तुमचे जर फाटले वगैरे, ते फाटतात तर सगळ्याच गोष्ट, पण त्याची जर क्वालिटी खराब निघली, ठीक आहे, मग तुमची जी सेफ्टी आहे ती कॉम्प्रोमाइज होते. जरा बस थोडं आरामात झालं, सॉरी. डेकरेमुळे पण डेकर मी सकाळपासून काय खाल्लं नाही. 5 वाजता 5:45ला उठलं, कारण की आपल्याला ब्लॉग राईडला जायचं त्यामुळं. घाट मस्तच असेल आपल्याला. अरे वा, इथं पण एक स्टॉल बोलले, वा वा, काय घाट आहे. आता जे आपलं दर्शन होणार आहे ते माऊलींचं दर्शन होणार बघा. ते आपली विठू माऊली आहेत, त्यांचं दर्शन तुम्ही घ्या. सकाळ सकाळ तुम्हाला चांगली गोष्ट दाखवायला भेटते. तर मित्रांनो, आपल्याला म्हणत होतं की रायडिंग गिअर्स तुम्ही वापरावे. ठीक आहे, तुमच्याकडे नसेल सध्या काही, पण मी रेकमेंड करतो की सगळ्यात पहिले तर तुम्ही ग्लव्स नाही, हेल्मेट घ्या. कारण की हेल्मेट हे इम्पॉर्टंट. जरी तुम्ही कुठं राईडला जरी शॉर्टर राईडला जरी जात असाल तर हेल्मेट घालून जावा. ह्याचा अर्थ नाही की राईडला चाललाय तर तुम्ही फक्त नुसतं हेल्मेट घालाल किंवा नाही घालाल, पण हेल्मेट इज मस्ट. आता हा नवीन रस्ता झालेला आहे. जेव्हा मी लास्ट टाइम आलतो तेव्हा हा रस्ता बनत होता, आता हा खूप मस्त स्मूथ झालेला आहे. मला मस्त वाटतं, राईड करायला असले रस्ते चांगले वाटतात. म्हणजे आपण मित्र स्मूथ चाललोय, काही प्रॉब्लेम नाही. छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आहे, ते इथं आपले मूर्तिकार मित्र वगैरे असं त्यामुळं. आणि गेअरचं म्हणत होतो, तर ते आपण घालायलाच पाहिजे काहीही करून. हेल्मेट तर मस्ट आहे, कंपल्सरी इथे घालावंच. कारण की आपलं जे सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे शरीराची, ती आहे आपला मेंदू. तर मेंदूच जर राहिला नाही तर आपण जगणार करतो. ठीक आहे. तर आपलं जो मेंदू आहे तो वाचवण्यासाठी तुम्ही हेल्मेट घाला नेहमी. दुसरं म्हणजे मिनिमल, म्हणजे हे मिनिमल एकदम गोष्टी आहे की तुम्ही ग्लव्स हे घालत. कारण की जेव्हा आपला ऍक्सिडेंट होतो, ठीक आहे, जेव्हा आपला ऍक्सिडेंट होतो तेव्हा पहिला इम्पॅक्ट एक डोक्याला येतो, नाहीतर आपण हातावर पडतो. ठीक आहे. आणि जर हात आपले सोडले गेले तर आपल्याला त्रास होऊ शकतो नंतर. कारण की ती स्किन जरा बाकीच्या स्किन पेक्षा सेन्सिटिव्ह आहे. ठीक आहे. तर ते तुम्ही ग्लव्स नक्की घ्या. हेल्मेट आणि ग्लव्स, म्हणजे हेल्मेट आणि ग्लव्स या दोन गोष्टी तुम्ही पहिले घेतलंच पाहिजे. त्याशिवाय तुम्ही राईडला कुठेही जाऊ नका. त्यानंतर जी गोष्ट येते, जी माझ्याकडे सुद्धा नाहीये, ही आहे आपली
रायडिंग शूज. कारण की रायडिंग शूज काय इम्पॉर्टंट मी तुम्हाला सांगतो. जसं मी मगाशी बोलत होतो की माझा ऍक्सिडेंट झाला काही दिवसापूर्वी. तर ऍक्सिडेंट झाला तर मी माझे नॉर्मल शूज घातले, ते जे मी आजही घातलेत. ठीक आहे. तर त्याचं म्हणजे ते आता सध्या नवीन शूज आहेत, ते फाटले त्याचा जे फाटले त्याचं मला काही दुःख नाही की फाटले, आपण दुसरे घेऊ शकतो. माझ्याकडे अजून एक जोडी आहे शूजची गुणाची. पण ते फाटले नशीब ते होते. जर ते नसते, जर मी सँडलवर गेलो असतो तर माझा पायही सोलला गेला असता. जर मी चपलीवर असतो तरी सोलला गेला असता. आणि जर माझं नॉर्मल लो क्वालिटी बूट असले असते तर बूट फाटूनही माझ्या पायाला थोडी का होईना इजा झाल्या. जे आपले बांधव मस्तपैकी ट्रेनिंग करतात, आर्मी, पोलीस वगैरे, जे सध्या चालू आहेत आपल्या भारतात. एक वॉर ची सिच्युएशनच आहे, जवळपास वॉरच आहे की जे पाकिस्तानने जे युद्ध छेडले त्याला आपले भारतीय सैनिक, भारतीय एअरफोर्स, भारतीय नौदल, हे सगळे कसे त्यांना पछाडतात ते ह्या हे ऐकूनच आपली छाती गर्वाने मोठी होते, आपली मान उंच होते की बाबा आपला भारत देश एवढा प्रगत झालेला आहे की आपल्याकडे डिफेन्स सिस्टम सुद्धा आहे, जी आपल्याला रशियन कडनं भेटली होती. S-400, त्याला आपण सुदर्शन चक्र असं नाव दिलेलं आहे. तर आपल्या आर्मी बांधवांना खूप खूप मोठा सल्यूट एकदम. कारण की ते आज रात्रभर जागे असतात, बॉर्डरवर तिथं लढाई करतात त्यांच्याबरोबर, आतंक्यांबरोबर. त्यांच्यामुळं आज आपण सेफ आहोत. त्यांच्यामुळं मी आज राईडवर चाललो आहे. तर त्यांना खूप मोठा सल्यूट. आणि आता बघू शकता की हे जे घाट आहेत बघा, डोंगर कसला भारी आहे आपला. छोटा रस्ता आहे, ट्रकला जाऊ द्या, आपल्याला खूप बोलायचं. तर आपण आपलं डिस्कशन काय चालू होतं तर आपण रायडिंग आहे. तर रायडिंग मी बुटाबद्दल बोलतो. तर बूट हे इम्पॉर्टंट आहे, नाहीतर आपले पाय जे आहेत सोडले जातात. ठीक आहे. तर आपले बूट तुम्ही घ्या नक्की. त्याशिवाय अजून त्यानंतर येतं जे आहे, त्यानंतर रायडिंग जॅकेट येतं. तर माझी चूक अशी झाली की मी बूट नंतर घेणार आहे की मला रायडिंग जॅकेट म्हणजे जेव्हा मी हे घेतलं तेव्हा मला या सगळ्यांची नॉलेज नव्हती. ठीक आहे. त्यामुळं मी रायडिंग जॅकेट पहिले घेतलं आणि नंतर आता घेणार आहेत रायडिंग शूज. तर मी जर आपण एकदा थांबलो नाश्ता वगैरेसाठी तर तुम्हाला सांगेल की माझा रायडिंग शूज नाही, माझे जे आता जे घातलेले शूज आहेत ते किती फाटले. आणि मी जेव्हा माझा ऍक्सिडेंट झाला तेव्हा मी जास्त नाही, जवळपास 60च्या स्पीड मध्ये असत तेव्हा ते हालत आहे. जर आपण हायवेवर राईड करत असेल तर कोणी आलं तर ऍक्सिडेंट झाला तर त्या केसमध्ये कसं होईल. सासवड कडे वा, नवीन रस्ता मस्त झाला राव, रूटिंग. सासवडला जायचं होतं ना, मग आता सासवडला जायचं होतं मित्रांनो. नवीन रस्ता आहे म्हणून मला माहित नाही. जाऊयात. इथं काही मित्र शूट करतात असं वाटतंय मला. हा, इथं ब्रिज आहे. हा, ब्रिजच्या खाली जाऊ शकतो आपण मित्रांनो. ब्रिजच्या इथे दिसतोय मला रस्ता. आता जे आपले ट्रान्सपोर्ट मिनिस्टर आहेत
नितीन गडकरी साहेब त्यांनी हे जे काम केले, रस्ते जे स्मूथ केलेत एकदम खूपच. इथे लोक वॉकिंगला येतात वा. चांगला रस्ता झाला इथं. आता आपण युटर्न घेतलेलं आहे. परत तिथून जे आपण वळण होतं त्या साईडला, तिथून परत लेफ्ट मारणार आहोत सासवडला. तर काही बायकर्स यंग सकाळ सकाळ वॉकिंग राहिले असतात लोक. मित्रांनो सॉरी, माफ करा माझ्या शरीर मला त्रास होत असेल, पण मला आज खास तुमच्यासाठीच काम करायचं होतं, तुमच्यासाठी ब्लॉग काढायचा होता. हा, तर रायडिंग गिअर्स नंतर, रायडिंग गिअर्स बोलत होतो, तर पोटानंतर जॅकेट, जॅकेट नंतर मग तुमचे पॅन्ट्स येतात. ठीक आहे, तर रायडिंग पॅन्ट्स तुम्ही नक्की घ्या जर तुम्ही राईडला जाणार असाल. जर तुम्हाला पॅन्ट परवडत नसेल, ठीक आहे, तर तुम्ही एक काम करू शकता. जे आपले गार्ड्स आहेत, ठीक आहे, जे आपले नी गार्ड्स आहेत, जे आपले शिन गार्ड्स आहेत, ते तुम्ही घेऊ शकता. ठीक आहे. सह्याद्री, ही सह्याद्री पावसाळ्यात अजून बहरल हे तुम्हाला माहिती देतात. मस्त हा जो पट्टा आहे, हा जो तुम्हाला ब्राऊन मध्ये दिसतोय जरा पुरकट, तर तो एक खूप हिरवळ दिसणार आहे काही महिन्यानंतर, 1-2 महिन्यानंतर हे तुम्हाला पट्टा हिरवळ दिसणार. ठीक आहे. आणि जर तुम्हाला तिकडं गड दिसत असेल त्या साईडला, तर तुम्ही बघताल त्या साईडला गड दिसत असेल, तर तो प्रतापगड आहे मित्रांनो. ठीक आहे. त्याच पायथ्याखाली आपल्या महाराजांनी, श्री छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा पुतळा काढला होता, हे सगळ्यांनाच माहिती असेल. ठीक आहे, आपण मेन रोडला लागलेलो आहे. परत सासवड सिजोतून यायचंय. तिथून जर तुम्हाला दिसत, इथून नका दिसत तुम्हाला, कारण की मला पण खूप कमी दिसतंय प्रतापगड आपला त्या साईडला. पण आपला जो पुढचा रोड आहे त्याच्यामध्ये आपल्याला प्रतापगड नक्की दिसेल, कारण की आपण प्रतापगडच्या जवळच्या रस्त्याने जात आहोत. तर मित्रांनो, मी हे सांगत होतो की रायडिंग गिअर्स हे इम्पॉर्टंट असतात, खूप इम्पॉर्टंट असतात. तुम्ही नक्की घ्या, वापरा. असं नाही मी म्हणत की एकत्र सगळं घ्या. तशी आपली ऐपत आहे, त्या हिशोबाने त्या तुमच्या पैशात किती तुम्हाला भेटू शकतं, चांगल्या वस्तू तुम्ही सर्च करा. वाटलंच तर मी माझे हे जे मी ग्लव्स घातले, जे हेल्मेट घातले, जे रायडिंग जॅकेट घातले, त्याचंही मी माझं लिंक डिस्क्रिप्शन मध्ये टाकलच, की हे ग्लव्स आणि जॅकेट कुठले आहे. म्हणजे मोस्टली माझं हेल्मेट तर मी ऑफलाईनच घेतलंय, पण ते ऑनलाईन सुद्धाही अवेलेबल आहे. पण हेल्मेट ही अशी गोष्ट आहे की तुम्ही ऑफलाईनच घ्या. कारण काय असतं, आपलं जे डोकं आहे ते आपलं बसत नाही कधी कधी, म्हणजे हेल्मेट बसत नाही डोक्यात आपल्या. आपण मोठं मागवतो पण ते कधी कधी छोटं असतं. आणि जर आपण कधी कधी ते कसं होतं, छोटं आलं आणि ते लवकर रिटर्न होत नाही, म्हणजे रिटर्नच्या झंझटीत
पडायचंच नाही. त्यापेक्षा आपल्या जवळच्या जे चांगलं शॉप असेल, एक मिनिट, सॉरी, ठीक आहे, जे जवळचं चांगलं शॉप असेल हेल्मेट साठी, ते तुम्ही तिकडे तुम्ही जावा, तिकडे तुम्ही हेल्मेट घ्या, म्हणजे चांगलं तुम्हाला हेल्मेट भेटतं. बाकीच्या ज्या गोष्टी आहेत, जसं शूज झालं, बूट झाला, पॅन्ट झाले, ग्लव्स झाले, तर ग्लव्ज मित्रांनो तुम्ही घेऊ शकता. आता हे जे माझे ग्लव्ज आहेत, ते मी जवळपास 3 4 5 महिन्यात चालू आहे जवळपास हा त्यासाठी. ते 5 महिन्यात मी वापरतो, कारण की मी डिसेंबरच्या शेवटी शेवटी हा एक विकत घेतलं होतं ग्लव्स, ते तुम्ही बघू शकता. हे तर ह्याची क्वालिटी खूपच कमाल आहे, कारण की हे जे ग्लव्ज आहेत, आता मी ह्यांना तर अजून पावसाळ्यात चेक केलं नाहीये, कारण की जे माझं आधीचे ग्लव्ज आहेत ते खूप ओले व्हायचे. ते सुद्धा मी एका व्हिडिओमध्ये दाखवल. तर हे जे ग्लोव्ज आहेत, ह्याची जी क्वालिटी आहे, तुम्ही थंडीत घाला, उन्हाळ्यात घाला, तुम्हाला कसलाही त्रास होणार नाही. ठीक आहे, हे ऑल वेदर आहेत. आता त्याच्या डिस्क्रिप्शन मध्ये पण लिहिलं, जो मी मागवलं होतं, तुम्ही तसं सर्च केलं होतं की ऑल वेदर मला पाहिजे, कारण की आपले काय म्हणतात, आपल्याकडे तेवढे पैसे नाहीये सध्या तरी, कारण की आपण, मी आधीच म्हटलं की जसं मी मध्य घरातला मुलगा आहे, एवढे आपण प्रत्येक सीझन साठी वेगळे ग्लव्स घेऊ शकत नाही. तर त्यामुळे मी एकच ग्लव्स बघत होतो की जे सगळ्यासाठी चालेल असं. ठीक आहे, तर हे ग्लव्स तुम्ही घेऊ शकता तुमच्या आवडीनुसार. ठीक आहे, हे जे जॅकेट आहे, आता हे जे जॅकेट आहे, हे आता मी तुम्हाला ह्याची किंमत पण सांगत. ठीक आहे, इडली, ब्रह्म इडली, इथे पण नाथ ब्रह्म इडली. अच्छा, 800 मीटर. तर सध्या आपण सासवडच्या इथून जातो, गावातून. हा, जसं मला त्याची किंमत किती आहे, तर ह्याची जी ग्लोव्हची किंमत आहे, ती आहे जवळपास 600 700 रुपये. ठीक आहे, आपल्या जे मार्केटमध्ये आहे ते 300 400 रुपयाला पण भेटू शकतं, असं नाहीये. पण त्याची जी क्वालिटी आहे ती थोडी फरक पडतो. कारण की काय होतं, कारण की माझ्याकडे ग्लव्स आहेत जे 350 का 400 रुपयाचे आहेत, पण ते मी सध्या फक्त जे सिटी राईड्स आहेत, म्हणजे जर मी ऑफिसला असेल किंवा सिटीत पुढे जायचं असेल, म्हणजे कारण की मी काय, कसं आहे, मी गाडीवर जात असेल, तर मी ग्लव्स हे घालतो, ग्लव्स आणि हेल्मेट कुठेही जात असतो. तर ग्लव्स जे आहेत ते तुम्ही थोडा चांगल्या क्वालिटीचे घ्या. 600 रुपयाला पण चांगले भेटतात आपल्या इथं ऑफिस, ऑनलाईन वगैरे म्हणा, किंवा नंतर 700 रुपयाचं म्हणा. म्हणजे जवळपास तुम्ही 1,000 पर्यंत नका जाऊ, पण 500 600, तसं 700 सध्या तरी, जर तुम्ही घेत असाल तर तसं. इथं काहीतरी झालंय वाटतं मित्रांनो, काहीतरी आहे इथं. अच्छा, बाजार भरलाय. खूपच सर्दी झाली मित्रांनो. एकच मिनिट जरा थांबतो.
आपण सध्या कुठेतरी एक जेवायला बघू, नाश्ता करू. कारण की नाश्ता खूप गरजेचा आहे, मला भूक लागली. सकाळी नाश्ता करून नव्हतं निघलो, ते 6 सव्वा 6 निघलो मी. आपलं कुठं नाश्ता दिसला तर घेऊ नक्कीच. ठीक आहे. वा काय पर्वत आले तुम्हाला दिसत असेल मित्रांनो. आणि हा तर आपले जे प्राइस सांगू तुम्ही, तर त्यासाठी ग्लोवची प्राइस आहे. त्यानंतर हेल्मेट आहे. हेल्मेट मी थोडं महाग घेतलं, म्हणजे आपले जे मध्यमवर्गीय मित्र आहेत, मित्र भाऊ बहिणी, ते हेल्मेट जे घेतात त्यांच्या म्हणजे त्या वर्गासाठी हे थोडं महाग झालं. कारण की मी प्रेफर केलं की आपली जी हेल्मेट क्वालिटी आहे, जाऊ द्या बाबा, मित्रांनो जाऊ द्या, ओव्हरटेक केलं असतं. ठीक आहे. तर मी हेल्मेट का चांगलं घेतलं, का म्हणजे महागातलं घेतलं, की ह्याचा अर्थ नाही की असं की महागातलं म्हणजेच चांगलं, असं नाही. मी जे हेल्मेटसाठी सर्टिफिकेशन असतात ते बघून घेतलं. जर आता आपण सर्टिफिकेशन बघायला गेलं तर ISI हे जे इंडियन स्टँडर्ड इन्स्टिट्यूट आहे, तर हे आपलं इंडियन स्टँडर्ड आहे की हे जर पास झालं कुठली हेल्मेट, म्हणजे हे इंडियन स्टँडर्ड रोडसाठी, इंडियन कंडिशनसाठी ऍप्लिकेबल आहे. ठीक आहे, इंडियन साठी आहे. आणि जर तुम्हाला जर अजून सेफ्टी पाहिजे असेल, ठीक आहे, तर एक येतं DOT, जे माझं हेल्मेट आहे, म्हणजे ISI प्लस DOT. ठीक आहे, हे चालतं US मध्ये. जे US ची कंडिशन आहे त्याला हे त्याला स्टँडर्ड आहे हे. आणि जे अजून एक असतं जे आहे ECE, जे आहे युरोप साठी. ठीक आहे, तसंच अजून एक असतं स्टड्स साठी. स्टड्स ही कंपनी नाही म्हणते, स्टड्स. आता मी जरा स्पेलिंग पण नीट आठवना, पण ती मी लोगो जर मी असेल तर मी लोगो इथे दाखवू कुठेतरी. तर ती जी आहे ती एकदम टॉप लेवल मानलं जातं. तर तिचे जर हेल्मेट घेतलं तर खूपच महाग जातं आपल्याला. कारण की त्याची किंमत जवळपास एक कमीत कमी बघायला गेलं तर त्याची किंमत 10,000च्या वरच असते आपल्या भारतात. कारण की त्याची क्वालिटी खूपच असते, 10-15 हजारच्या वरच असते त्याची क्वालिटी, त्याची किंमत. कारण की त्याची क्वालिटी एवढी चांगली असते की त्याचं जे वजन असतं ते खूप हलकं असतं, म्हणजे आपण कार्बन फायबर म्हणतो तशा क्वालिटीचं. आणि जे प्रोटेक्शन असतात खूप चांगले असतात. त्याचं जे हेल्मेटचं शेल असतं ते त्याची क्वालिटी खूप असते, त्याची लाईफ पण खूप असते, म्हणजे जास्त वेळ टिकतं पण. आणि ते जरा कसं असतं, एवढं चांगलं असतं की ते जेव्हा आपला इम्पॅक्ट होतो कुठेही, ऍक्सिडेंट झाला, इम्पॅक्ट झाला, तर जी आउटर शेल आहे बाहेर, हेल्मेटची जी बाहेरची शेल आहे ती सगळा इम्पॅक्ट घेते. जे आतमधलं आहे ते आपलं डोकं आहे त्याला काहीच इजा होत नाही. तुम्हाला फक्त असा धक्का जाणवला होतो, बाकी काही तुमची इजा होत नाही. चालेल. तर ते थोडं महाग जातं, म्हणून मी आपलं नॉर्मल DOT जे US साठी आहे आणि ISI जे आपल्या भारतासाठी आहे त्याचं सर्टिफिकेशन असलेलं मी हेल्मेट घेतलं आहे. जे हे आहे, जे माझं स्टीलवरचं हेल्मेट आहे हे वालं. तर हे मला 3,000ला पडलं. ठीक आहे. आता 3,000ला ह्याची किंमत ही जस्टिफाय जास्त होऊ शकते, कारण काही काय म्हणतील की 3,000 खूपच जास्त आहे, 3,000 मध्ये अजून खूप चांगलं येऊ शकतं मान्य आहे. पण आता कसं झालं मित्रांनो की मार्केटमध्ये फेक गोष्टी खूप यायला लागल्यात. ठीक आहे, तर मार्केटमध्ये फेक गोष्टी किती आहेत आपल्याला माहित नाही. तर सॉरी, तर हेच हेल्मेट आपण जर दुसरीकडे बघितलं, सेम किंमत सेम हे, तर ते कमी रुपयामध्ये असू शकतं. ठीक आहे, बिचारा कुत्र खवळा पेला रे.
ठीक आहे. तर जे हा जसं मी म्हणत होतो की हेल्मेट फेक पण असू शकतं, तर त्यामुळे म्हणलं की हेल्मेट जर फेक असलं सध्या भिवडीमध्ये आहोत, थोड्याच वेळा नारायणपूर येथे. हॉटेल आस्वाद आपण एकदा खायला पाहिजे, हे पुढे भेटणार आहे. ठीक आहे, पहिला खाऊ आपण कुठे तरी. तिथे कुठं पाठपावत गेलं. आता पुढे बघू आपण काय भेटते का आपलं. ठीक आहे. तर जसं मी म्हणत होतो, हेल्मेट फेक असू शकतो, तर तुम्ही हेल्मेट किमतीवर नका बघू, त्याची क्वालिटी कशी आहे, ते खरं आहे का नाही ते बघा, ते बघून घ्या. कारण काय, 1-2-3 हजार एक्स्ट्रा गेले तर ठीक आहे, पण जर ते चुकीचं तुम्ही फेक हेल्मेट घातलं आणि तुम्हाला जर जास्त येत आले, तर त्याचा जो खर्च आहे मेडिकलचा, जे हॉस्पिटलचा खर्च येईल, तो खूप महागात पडेल. त्यासाठी मी म्हणत होतो की हेल्मेट किंवा काही आपले रायटिंग घ्यायचे ते चांगल्या क्वालिटीचे घ्या. आता काही काही गोष्टी आहेत, तर जसं मला अशा टाईपचंच हेल्मेट पाहिजे होतं, म्हणून मला ती किंमत जास्त पडली बहुतेक. कारण की मला असं, माझं जे हेल्मेट आहे ते आहे मॅट ब्लॅक मध्ये सिल्वरचं. ठीक आहे. तर आणि स्पॉइलर आहे त्याला. तर हे जे हेल्मेट आहे, तर हे मला, मी स्पेसिफिक कंडिशन घेऊन गेलतो म्हणून मला महाग पडलं 3,000. जर तुम्ही, तुमच्याकडे कंडिशन कुठली असेल की तुम्हाला कुठलाही कलर चालेल किंवा जे आपले डिझाईन वगैरे असेल ते चालतील, तर ते तुम्हाला कमी पडू शकतं, असं काय नाही. ठीक आहे. तर फक्त एवढीच विनंती की तुम्ही रायडिंग गिअर्स घ्यावेत. बघा मित्रांनो, आपला प्रतापगड असला सुंदर दिसतोय. हा सुंदर प्रतापगड आहे. सॉरी, पुरंदर, सॉरी. तुम्हाला कसं प्रतापगड म्हणते, पण पुरंदर आहे. माय बॅड मित्रांनो, पुरंदर आहे हा किल्ला. हो हो, काय झालं? गर्दी? हा, पुरंदर पाहण्यासाठी? अरे, पुरंदर पाहण्यासाठी एवढी गर्दी कोण करतो? आपले गड आहेत ते. तुम्ही कधीही जाऊ शकता. न- नारायणपूर आलेला आहे, श्री क्षेत्र नारायणपूर. जसं बघू शकता, हे आपले दत्त मंदिर. तर तुम्हाला यायचं असेल तर सकाळी जाऊ शकता. ते सकाळी सकाळी गर्दी कमी असते. जसं मला दिसत असेल, लोक पण खूप आले गर्दी कुठे. इथून जी entry आपल्या नारायणपूर.
सुरू झालेला आहे कोतारीचा. पावसाळ्यात हे अजून खूपच चांगलं दिसतं. ओके नाही मित्रांनो, की तुम्हाला पण माहिती आहे पावसाळ्यात जे आपली साहित्य ते किती सुंदर दिसते. सध्या उन्हाळा चालू आहे. इथे मित्रांनो खूप काय भेटते खायला. सकाळ सकाळ चहा भेटला तरी चांगला. सध्या थोडा नाश्ता करू, बघू काय होतंय ते. थोडा आता 1 तास 54 किलोमीटर आलं तर ते एकदा कव्हर केलं झालं. पुढचा जो रस्ता आहे आपला तो आपला विदाऊट बोलणंच होईल, तर मी सांगालच. ठीक आहे, तर थोडा मी नाश्ता करून घेतो, मग परत व्हिडिओला सुरुवात करतो. मित्रांनो सध्या नाश्ता तर एवढा केला नाही, फक्त चहा पिलाय. चहा वगैरे रोल वगैरे खाल्ले मी, फक्त थोडंफार नाश्ता. पण दुपारी जेवण जास्त करावं लागलो. ठीक आहे, तर तुम्ही बघा. मी करून ठेवणार आहे. बोलणार काही ना काही, सध्या खूप त्रास व्हायला लागलाय, तर काही असतं मी बोलेल, नसेल राहू दे. मित्रांनो आता सध्या आपण हायवेला लागलो. इथून जवळपास एक 58 मिनिटं दिसत आहे, म्हणजे 50 किलोमीटर. कुठं जायचं? होय, वाईला ना. हां, मी इथं चाललोय.
नमस्कार मित्रांनो, परत आता आपण गणपती घाट मधला म्हणजे वाईचा गणपती घाटचं आपण सध्या गणपतीचं दर्शन घेतलं. ठीक आहे, आता आपण चाललो आहोत मेनवली घाटला. मेनवली घाटची वैशिष्ट्य असं आहे, त्या घाटावर जवळपास 300पेक्षा जास्त शूटिंग करायचं आहे. मग आता वैकडे येत असते म्हणजे सध्या श्रीजनची पिक्चर आलेला आहे छावा. तर त्या पिक्चर मध्ये जो शेवटचा लढाईचा सीन आहे, जिथे छत्रपती संभाजी महाराजांना शेवटची लढाई लढली त्यांनी, तिथे त्यांना पकडलं गेलं, कैद केलं गेलं. ती जी होती ती त्या घाटावर शूट केलेली. तर सध्या आपण ती बघायला चाललो आहोत. सो लेट्स गो. मित्रांनो, आपल्याला इथून म्हणजे जरा हळू जावं लागेल, कारण की जरा बाजारपेठ आहेत सगळ्या, म्हणजे सिटी एरिया आहे थोडक्यात. मध्ये मध्ये जर मला उचकी ढेकर सर्दी तर मला आहेच आज. ते काय तर माफ करा मित्रांनो, आज खूप त्रास होते, पण तरी तुमच्यासाठी ब्लॉग बनवण्यासाठी मी इथवर आलोय. ठीक आहे. तर वाईचं असं आपण म्हणायला गेलं की वाई एवढं फेमस का आहे, तर वाईला आपला इतिहास पण आहे. की जसे राणी लक्ष्मीबाई ते इकडून होते वाईतून, त्यांचं बालपण वाईत गेलं. अजून जे नानासाहेब पेशवे होते, त्यांच्या ज्या धर्मपत्नी होत्या, त्यांचंही म्हणजे ते मूळचे इकडलेच होते, त्यांच्या धर्मपत्नी. सो आपल्या महाराष्ट्राला, आपल्या देशाला चांगलाच इतिहास आहे. आणि आपली लाल परी हे बघा, हे कसं इतिहास इथं आहे. हे सगळं पेशवाकालीन आहे. ठीक आहे. तर इथं जवळपास आपण वाईमध्ये बघायला गेलं तर जवळपास 100पेक्षा जास्त घाट आहेत. ते सॉरी मंदिर आहेत. 100पेक्षा मंदिर आहेत, माफ करा, 100पेक्षा जास्त मंदिर आहेत. ठीक आहे. म्हणून त्याला म्हणून वाईला दक्षिणाची काशी असं सुद्धा म्हणलं जातं, की ही दक्षिणाची काशी आहे. असं आपलं काशी जे आहे उत्तर प्रदेशमध्ये आहे, पण वाईला पण वाई लोक म्हणतात जसं म्हण की वाई ही दक्षिणाची काशी आहे. म्हणून खूप लोक इकडे येतात देवांचं दर्शन घ्यायला, इकडले घाट बघायला. इकडले जवळपास 7 घाट आहेत. त्यापैकी एक आपण आता बघितला, म्हणजे मी बघितला. मी रेकॉर्ड करू शकलो नाही, कारण की माझ्या कॅमेऱ्याची बॅटरी संपली होती. माफ करा, कॅमेऱ्याची बॅटरी संपली होती, तर मी त्याला चार्जला लावला, म्हणजे कसं आपलं ब्लॉग चालू राहील. ठीक आहे. तर त्यामुळं सध्याचा ब्लॉग एक आपण घाट बघितला. ठीक आहे. दुसरा आपण घाट बघायला झालोय, तो आहे मेनवली घाट. ठीक आहे. जसं मी आधीच म्हणलंय की तो मेनवली घाट, तिथं जवळपास 300हून अधिक चित्रपटांचे शूटिंग झालेलं आहे. ते तुम्हाला कळेल की कुठला घाट म्हणत असतो. बाबा हा वाईचा खूप घाट आहे. वाईचा म्हणजे फेमस घाट आहे तो.
की तुम्ही प्रत्येक पिक्चर म्हणजे सिंगम म्हणू नका, छावा म्हणू नका, बोल बच्चन म्हणू नका, तर असे काही चित्रपट म्हणजे काही नाही खूप चित्रपट त्यांचे शूटिंग इकडे आलेले. बघा कसा पर्वत रांग आहे आपला सह्याद्रीचा. सो मला वाईला यायचं जे खूप दिवसापासून माझं रखडलं होतं खूप कारणामुळे. आणखी बरेच कारण होते त्या वाईला मला येत नव्हतं, जमत नव्हतं मला इथे यायचं. पण आज जमलंय आणि आज व्हिडिओ तुमच्या समोर. तर वाईला येणार होतो मी 2 जण. ठीक आहे, माझा मित्र आणि मी. जे जर तुम्ही आमच्या इंस्टाग्राम हँडलला पण सर्च केला तर तिकडे जे को क्रिएटर म्हणून नाव आहे अनिरुद्ध चव्हाण, तर तो येणार होता. पण काही कारण म्हणजे त्याच्या भावाचं लग्न आहे. सो मग लग्न कार्यात तो बिझी झाला म्हणून तो येऊ शकला नाही. त्यामुळं मग मी आज एकटाच आलो इथं. नाही तर मग आज मला 2 जण दिसले असते व्हिडिओ मध्ये. आणि मित्रांनो, जसं तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करणार, लाईक करणार ह्या व्हिडिओला, तसं शेअर करा. तर बघा इथं नाना फडणवीस वाडा आहे. हा वाडा पण जे मी नाना पेशवे बोललो तेच त्यांचाच वाडा आहे हा. ठीक आहे, त्यांचा जुना वाडा आहे. ते आज आपण एक्सप्लोर करणार नाही आहोत कारण की सध्या माझी तब्येत पण बरी नाहीये. आणि मला भूक पण खूप लागली. भूक एवढी नाही पण माझी सर्दी मला खूप अस्वस्थ करते. त्यामुळे मला थांबावं लागेल मोस्टली. अच्छा, ते इकडं आहे मेनवली घाट. आपण जवळपास पोहोचलोच आहोत. एक 100 मीटर 150 मीटर इतर आल्या. इथं जवळ छोट्या रस्त्यात कार का घुसते तेच कळत नाही मला. पुण्यात पण हाच प्रॉब्लेम आहे, लोकांना कळत नाही छोट्या रस्त्यात छोट्या गाडी घालायची. आपल्याला गाडीतच लावा लागल. इथं लाव जरा. ठीक आहे, आपण पोहोचलेलो आहोत इथं मेनवली घाटला. असं की तुम्हाला दिसत असेल. खूप सुंदर घाट आहे हा. तुम्ही जर बघितलं ह्याच भागात शूटिंग झालती. तर लेटेस्ट चित्रपट आहे तो आहे छत्रपती संभाजी महाराजांना छावा हा चित्रपट. ठीक आहे, तो याच लोकेशनवर शूट झाला. तर तुम्हाला दिसेल, तुम्हाला दाखवतो एकदा. हे बघा, हा जो घाट आहे तिथं म्हणजे ह्याच ह्याच्यावर शूटिंग झाली.
तसं तुम्हाला आठवेल की तुम्ही शेवटचा जर तुम्ही सीन बघितला असेल लढाईचा, तर तो इथूनच आहे. ठीक आहे. तुम्हाला अजून स्पेसिफिक सांगायचं असेल तर मी तिकडं जाऊन येतो एकदा, तुम्हाला दाखवतो. कारण की तुम्हाला त्या सीननी त्या रोडने बरोबर कळेल. आणि तसं तुम्हाला बघायचं असेल तर इथं हा जे पाठीमागचं आहे ना, हा जे मंदिर आहे ते शंकराचं मंदिर आहे. जसं की तुम्हाला दिसतं तिथं नंदी महाराज विराजमान आहेत. तर इथंच ह्याची शूटिंग झाली, जो सिंघम हा चित्रपट. ठीक आहे. तर इथं सिंघमची पण शूटिंग झाली. इथूनच येस, हाच तो एरिया. इथं खूप चित्रपटांची शूटिंग झालेली आहे. इथं मस्त आंघोळ करते, खूप लोक इथं कपडे धुतात ते. ठीक आहे. जर हेल्मेट काढतो, लोक बाहेर बघायला लागले. बघू शकता इकडं म्हणजे हेल्मेट बघू काढलं तर ठीक आहे. पण जर तुम्ही जर बघितलं इथं बघा, इथंच ही शूटिंग झाली. ठीक आहे. शेवटची एंट्री होती, ही लोक लढाई इथंच झालते ह्याच एरियात. ठीक आहे. जर तुम्ही बघितलं असेल तर चित्रपट की ज्यांना छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराजांना पकडून दिले त्यांची एंट्री इथून होती. ठीक आहे. तर तुम्ही बघता हा जो सीन आहे. ठीक आहे. इकडं पूर्ण रात्री शूटिंग झाली. इकडे गेलं आणि जे आपण म्हणत नानावाडा, ठीक आहे, तो असं मला वाटतं की ह्या साईडून आहे. आणि तिथंही शूटिंग झाली की शेवटचं जी लढाई झाली ना, शेवटची जी लढाई झाली छत्रपती संभाजी महाराजांचे चित्रपट आहे त्यामध्ये, त्या चित्रपटामध्ये खरं असं नाही, खरं लढाई ती दुसरीकडे झाली. ठीक आहे. ती भीमा नदीच्या काठावर झाली. इथं जी शूटिंग झाली ती नानावाडा जो आहे ती तिथेही शूटिंग झाली की शेवटची लढाई तिथं. ठीक आहे. तर सध्या खूप वेळ झाले, आता किती वाजले, जवळपास 10:30 वाजले असतील सकाळचे. आता आम्ही थोडाफार इथं फोटो काढतो जरा तुम्हाला, तुमच्यासाठी जे आपण पोस्ट करू इंस्टाग्रामवर. नमस्कार मित्रांनो, परत एकदा मी मगाशी शूट करत होतो, तर नेमकं ते म्हणले की ही प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे, तर ते शूटिंग नाही अलाउड, फक्त मोबाईलने फोटो काढायचे. तर मी फक्त मोबाईलने फोटो काढले थोडेफार, बसलो. थोडाफार आपला व्हिडिओ तरी शूट झाला आहे नशिबाने. ते आम्ही जेव्हा आपला कॅमेरा बंद झाला ऑटोमॅटिक. आता आपण चाललोय घराकडं. 1 सेकंड. टाईट करून देणार तर बॉल पाडायचा. आता आपण घराकडे चाललोय मित्रांनो, आपल्या घरी पुण्याला. तर सॉरी मित्रांनो, माफ करा, मला खूप सर्दी झालेली आहे. ठीक आहे. तर आता घरी निघलोय आपण, पण जाता आता जेवू. आणखी आपण सकाळपासून फक्त एका चहावर आणि 2 चिप्सच्या पोडावर, चिप्सचे पॅकेट आहेत त्याच्यावर, त्यामुळं
थोडंफार आपण खाऊयात, ते पण हायवेला, कारण की त्याला अजून एक अर्धा तास तरी लागेल, कारण की हायवेला टच व्हायला आपल्याला. ठीक आहे. हा होता मेनवली घाट, जिथं खूप सारे चित्रपटांची शूटिंग झालेली आहे. ठीक आहे. आणि आपण जो आधी बघितला गणपती घाट, तर आपण सगळ्यांनी दोन घाट बघितलेत. ठीक आहे. तर दोन घाट सध्या कमीच आहे, कारण माझी जी प्लॅनिंग होती ती होती जवळपास 3 ते 4 ठिकाणं बघण्याची. 4 पण नाही, 5-6 ठिकाणं बघण्याची. पण माझी आता परिस्थिती म्हणजे शारीरिक स्थिती नीट नसल्यामुळे आपण परत चाललोय. तर यासाठी मी तुमची माफी मागतो की थोडाच ब्लॉग बनवू शकलो मी, पण या वाईच्या आपल्या राईडवर. तर आता आपण डायरेक्ट जेवायला जाऊ. जेवल्यानंतर आपण जाणार घरी. सो जेव्हा जेवण करू आपण, त्यानंतर मी जास्त काही बोलणार नाही, कारण की खूप सर्दी झाली मला बोलता येत नाहीये. सो मी गाडी फक्त चालेल, बोलणार नाही. फक्त जे आपले सीन्स आहेत, म्हणजे आपले जसे हे शेत आहेत तसे, ते मी दाखवण्याचा प्रयत्न करेन नक्कीच. आणि जसं आपण येत होतो 90-100च्या स्पीडने, तर ते थोडंफार कमी करू जाताना, की रिलॅक्स जाऊ जरा. थांबत गेलं तरीच होईल. आपल्याकडं अख्खा दिवस आहे. आपलं जे मेन कार्य होतं ते झालेलं आहे. ठीक आहे. तर मित्रांनो, मी तुम्हाला ह्या सगळ्या राईडची तो खर्च किती झाला, तर पेट्रोल पासून ते 1 रुपयापर्यंत. पेट्रोल, तर माझं पार्किंग म्हणा, तर पार्किंग तसं ते लागलं नाही मला, कारण की गणपती घाटपाशी 2 पार्किंग होत्या. एक प्रायव्हेट पार्किंग होती आणि एक आपली नॉर्मल, जी गणपती मंदिराच्या बाहेर होती. तर तिथे मी पार्किंग लावली होती. मला वाटलं पार्किंगचे पैसे असतील, ते होते 20 रुपये, पण ते तसलं काही झालं, म्हणजे त्यांनी मागितले नाही काही. या साईडच्या लोकांना कॅमेरा वगैरे म्हणजे त्यांना माहिती आहे, असं नाही की नाही माहिती, पण खूप लोक आले असतील इथं मेनवली घाटला आता कॅमेरा घेऊन, हेल्मेटला कॅमेरा लावून. पण कमी लोक येतात असं लावून. तर तेच लोक वळू बघतात की बाबा हा कोण आहे. तेच फक्त मला थोडं आश्चर्यस्पद वाटतं की हे वाई एक शहर आहे बघायला गेलं तर. ठीक आहे, वाई एक शहर आहे, पण तिथं थोडा म्हणजे इतिहासाचा वारसा असल्यामुळे थोडा इतिहासाचा वारसा, थोडं गाव सारखं आहे. एवढंही नाही की पूर्णच गाव आहे असं नाही. इथं शहर आहे, हे शहर आहे. आणि हे मित्रांनो, इथं पण रविवार पेठ आहे. म्हणजे जसं आपल्या पुण्यात ही रविवार पेठ आहे, तसा इथे ही रविवार पेठ आहे. म्हणजे जे आपण गणपतीचं मंदिर बघितलं तेच पूर्ण रविवार पेठ आहे. तो एरिया पूर्ण रविवार पेठचा आहे. याच रोडने जाऊ आपण, जो आलो होतो, कारण की तो बऱ्यापैकी ठीक होता.
बघा हेच ते मंदिर आपण जे आतमध्ये गेलो, शंकराचं मंदिर हे. ठीक आहे, त्या पलीकड श्रींचं मंदिर म्हणजे गणपती बाप्पाचं मंदिर. म्हणजे जसं मी आधी म्हणालो की याला काशी, दक्षिणेची काशी म्हणली जाते. तर हेच त्याचं कारण आहे की खूप सारे मंदिरं आहेत तिथं, खूप सारे 100हून जास्त मंदिरं आहेत. हा, आपल्याला कंदीपेढे पण घ्यायचे ना मित्रांनो. मला कंदीपेढे घ्यायचे कारण की भावानी सांगितलंय मला कंदीपेढे आण म्हणून. सो कंदीपेढे बघू कुठे भेटते आपल्याला. बाहेर तिकडे भेटतच, ज्या रूटने आपण आलो होतो. तर पुढं आपण जर बघितलं तर ह्या म्हणजे ह्या रोडला खूप खड्डे आहेत. खड्ड्याचं कोण बोलतोय बघा, पुणेकर बोलतोय. तिथं खड्डेच खड्डे. म्हणजे तिथं फक्त हा रोड, मागाचा रोड जरा बघितला गेला तो खड्ड्याचा आहे. ठीक आहे, इथं जरा बहुतेक लग्न सराई आहे, गर्दी आहे. ठीक आहे, तर हा जो रोड आहे इथं खड्डा आहे, तिथं खड्डा आहे. मी जे म्हणत होतो की ह्या ज्या एरियात पूर्ण की पलीकडच्या साईडला आहे का ह्या साईडला ते माहीत नाही मला, पण एक मॅप्रोचं फॅक्टरी आहे बहुतेक. कारण की मी येताना मॅप्रोची फॅक्टरी बघितली. ठीक आहे, ती मॅप्रोची फॅक्टरी नक्की कुठे आहे ते मला सुद्धा माहीत नाही. पण आपण बघू, जर ह्या रस्त्यात असली तर तिथं खाऊ, जर नसली तर हायवेला खाऊ. हा, इथं आपलं कंदीपेढे घ्यायचं. थांबा तर मला कंदीपेढे घेऊन द्या. मग आपण बघू काय करायचं ते. कंदीपेढा घेऊ आणि मग जाऊ. ठीक आहे. नमस्कार मित्रांनो, आता आपण कंदीपेढे घेतलेले तिथून. तुम्ही बघू शकता कस्तुरी सातारी कंदीपेढे. हळद पण भेटते इथे. तर तुम्ही बघायला गेलं तर साताराची हळद ही खूप चांगली असते. जर तुम्ही त्याला मुलतानी मातीबरोबर लावली तर खूपच चांगली असते. ठीक आहे, तर तुम्ही जर आला तर त्यांचे कंदीपेढे खूपच चांगले, कलाकंद चांगले. तर तुम्ही नक्की घ्या. मी तुम्हाला रिकमेंड करेल की इकडले घ्या. तुम्ही आतमधले सिटीतलेही घेऊ शकता, काही प्रॉब्लेम नाही. सध्या तर डायरेक्ट आपण जाऊ जेवायला हायवेला. ठीक आहे, बघा ही अशी लोक बाहेर फेकतात कचरा. कसं कसं वाटतं, नेमके आमच्या पोराचीच आहे. काय करायचं आहे आता. अगा बघा मॅप्रो इकडे आहे, इथून एंट्री. मी जे म्हणत होतो ना ती इथून एंट्री. ठीक आहे, हे जे मॅप्रोचं आहे ना ते मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहे. इथे तुम्हाला नाश्ता वगैरे सगळं भेटेल. तिथं कॅन्टीन, या साईडला कॅन्टीन आहे तिथं. ठीक आहे, आता आपण बघितलं नाही का, कारण खड्डे. माझं लक्ष रस्त्यावर होतं, खड्ड्यांवर होतं.
खूपच खराब रस्ता आहे इथं. मित्रांनो, मी तुमच्या माहितीसाठी सांगतो, मी काल परवाच म्हणजे काल नाही, परवाच गुरुवारी सर्व्हिसिंग केली आहे गाडीची. आणि इथे लागले त्याचे. मित्रांनो, तर आपलं जेवण झालेलं आहे. तर आता आपण निघलोय. आता आपण सरळ जाणार घरी. ठीक आहे. आणि मी आता सध्या सर्दी खूपच वाईट झाली आहे. मला बोलता नाही आलं तुमच्याबरोबर. जेवढं पण मी जर काही सांगू शकलो, काही गोष्टी जे माझ्या मनात आहे ते मी सांगालच मध्ये. पण मी मोस्टली नाही बोलणार, तर याची मी वाचू शकतो. पण नक्की पुढच्या ब्लॉगमध्ये आपण पूर्ण व्हिडिओ काढू, पूर्ण ब्लॉग काढू आणि नेहमी बोलत राहू. सो आता फक्त आपला ट्रॅव्हल घरी जायचा एन्जॉय करा मस्त. ओके, चल. नमस्कार मित्रांनो, परत एकदा स्वागत आहे माझ्या व्हिडिओमध्ये. तर आपण सध्या आता आपला रोड ट्रिप संपलेला आहे. तर मी जवळपास 2:30 वाजता आलतो, म्हणजे सकाळी 6:30ला निघलो. नंतर 2:30 वाजता आलतो घरी पोचलो. म्हणजे साधारण मला एक 8-9 तास लागले पूर्ण मला फिरायला जाऊन यायला. ठीक आहे. तर आता मी माझा पूर्ण रोड ट्रिपचा खर्च सांगणार की तुम्हालाही कळेल की किती खर्च येऊ शकतो एका माणसासाठी. ठीक आहे. तर पेट्रोल मी आज सांगतो की पेट्रोल हे मी माझ्या गाडीनुसार काढले, म्हणजे माझ्या गाडीच्या ॲव्हरेजनुसार त्याची किंमत काढली. तुमची गाडी जर जास्त ॲव्हरेज देत असेल तर त्यानुसार तुम्ही त्याची किंमत काढा की सध्याची ज्या पेट्रोलने मी ज्या किमतीने मी पेट्रोल भरलं होतं त्या किमतीने मी ती व्हॅल्यू काढली. ठीक आहे. तर पेट्रोलचा माझा खर्च टोटल आला की 548 रुपये. ठीक आहे. तर 548 रुपये माझा टोटल खर्च आला असा की माझी गाडीचं ॲव्हरेज आहे 40 आणि माझी टोटल किलोमीटर रनिंग झाली 211.5. तर 211.5 तुमचं जाऊन येणं होईल. जर तुम्ही ह्या एरियात माझ्या घराच्या आसपास जर राहत असाल तर अजून थोडं राम राहत असाल तर तुमचे 2-3 किलोमीटर अजून वाढतील. त्यानंतर आले माझे जे आपण पहिल्यांदा थांबलो होतो चहा आणि स्नॅक्ससाठी, म्हणजे चिप्स जे आपण खाल्ले होते. तर तेव्हा जास्त नाही गेले, 30 रुपयेच गेले फक्त. ठीक आहे. तर नंतर आपण जो खर्च आला तो फक्त चप्पल स्टँडचा आला. तर तिकडं म्हणजे चप्पल स्टँडचा खर्च फक्त गणपती घाटात आला की तिथं मला माहीत नव्हतं की चप्पल स्टँड हे फ्रीमध्ये आहे. तर मी फक्त जे मला दिसलं तिथं मी स्टँडमध्ये ठेवलं आणि नंतर मला कळलं की फ्री साईडला पण होतं, म्हणून मी तिथं नाही ठेवलं. पण ठीक आहे, 2 रुपये त्याची काही एवढं जास्त फरक पडणार आहे आपल्याला 2 रुपये. तर पुढचा खर्च आला जो आपण पेढे घेतले. ते पेढेला तुम्ही इन्क्लूड करू शकता किंवा नाही इन्क्लूड करू शकता. ठीक, मी फक्त त्याची व्हॅल्यू सांगतो की तुम्हाला जर तिथं खर्च आला किती येईल असं, की तिथं मी जवळपास 375 रुपयाचे पेढे घेतले. पेढे आणि कलांगड दोन्ही घेतले होते, जे आपण कस्तुरी पेढे बघितले तिथं.
तिथे तुम्ही मसाले सुद्धा घेऊ शकता, मसाले पण आहेत. तर साताऱ्याची हळद चांगली असते असे लोक म्हणतात, तर साताऱ्याची हळद तुम्ही तिथे घेऊ शकता. त्यानंतर आपण जे मिसळ खाल्ली, जे म्हणजे जेवण केलं, त्याचे झाले 152 रुपये. जे आपण तिथं ऑस्करवाडीची मिसळ खाल्ली ती पण चांगली आहे. त्यानंतर आपण एक ज्यूस पिला, उसाचा रस पिला, त्याचे आले 20 रुपये. तर टोटल जो खर्च आला तो आहे 11,000, सॉरी माफ करा, 11,000 नाही, 1127 रुपये, म्हणजे पॉईंट 50, म्हणजे 1128 माना किंवा 1130 माना. तुमचा हा एक माणसाचा खर्च आहे. जर तुम्ही पेढे पण घेतले तर, जर तुम्ही पेढे नाही घेतले तर ते पेढ्याची किंमत मायनस करतो, हे 375 रुपये. तर टोटल खर्च येईल 752 रुपये. ठीक, 52 पॉईंट समथिंग आहे. तर 750 मानू शकता तुम्ही, की ते चप्पल शँडीज जरी काढले आपण तर 750 रुपये होऊ शकतो. तर तुमचा मित्रांनो, की हा एवढा खर्च आहे 750 रुपये तुमचा वाईचा ट्रिपचा, म्हणजे फक्त दोन गोष्टी, दोन पॉईंटचा, जो आपला आहे गणपती घाट आणि मेनवली घाट. तर जर तुम्ही अजूनही पुढं एक्सप्लोअर करणार असाल, आपण नेक्स्ट टाइम जाऊच. पण जर नेक्स्ट टाइम मी पुढे गेलो, अजून 2-3 घाट फिरलो, तर मी त्याचेही ती व्हॅल्यू सांगाल की किती किती तुम्हाला अजून डिस्टन्स कव्हर करायला लागेल. ठीक आहे. सध्या तर आपण 211.5 किलोमीटर कव्हर केलं, पण त्यानंतर पण असेल तर पण मी सांगेल नक्कीच. तर तुमचा हा खर्च आहे. तर हे आपला ब्लॉग ह्याच एंडिंगला थांबतोय. ठीक आहे. तर ब्लॉग आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, चॅनलला खूप शेअर करा, की ज्याच्यावर आपले सबस्क्रायबर वाढतील, की आपला हा जो कंटेंट आहे सगळ्यांना बघायला भेटेल, सगळ्यांना आवडेल. तर मी तुम्हाला काही कमेंट्स असतील ते कमेंट करा ह्या व्हिडिओच्या खाली, ते मी इम्प्रूव्ह करेल. कुठं जायचं असेल नेक्स्ट ठिकाणी ते मला सांगा, तर मी तिथं जाईल सुद्धा. आणि चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट जरूर करा, की तुम्हाला कळेल, मला कळेल की